योग्य केली, कारण की योग्य सुरुवात तुम्हाला घेऊन जाते यशाच्या दिशेने आणि ती योग्य सुरुवात करावी लागते आणि ती सुरुवात केली पहिल्याच बॉलमध्ये. पहिला बॉल डॉट, पुढील बॉल लॉफ्ट केलं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. एक धाव डेफिनेटली मिळते. स्वतःचं आणि टीमचं अकाउंट ओपन केलंय एका धावेने. पुढील बॉल लॉफ्ट केले, बॉलला डीप मध्ये फिल्डर मस्तक पे दस्तक आणि हा येतोय डे 4 मधील पहिला सिक्सर. धन्यवाद डिस्क जॉकी अनिकेत जी. यशालाही उत्तर नाही आणि आज ते यश मिळालंय अनिकेतजी काकडे यांना. विकेट क्रमांक 1 बाद झाला. धनेश बसवत बॅक टू दी पवेलियन. विकेट क्रमांक 1. डीजे सुस्वागतम, शुभ प्रभात सर्वांना. मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय काळूरामजी भोईर साहेब, एक कार्यसम्राट व्यक्तिमत्व, आपलं पुन्हा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. शुभ प्रभात. सन्माननीय गणेशजी वावरे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खूप अथांग परिश्रम आणि अथांग मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून ते घेताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभ प्रभात. त्याप्रमाणे आदरणीय रोहितजी माळी साहेब, आदरणीय प्रमोदजी बसवत साहेब, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आदरणीय सागर बसवत यांच्या माध्यमातून खूप चांगलं गुणलेखन राहिलं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कची टीम आदरणीय अनुरागजी चव्हाण, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मेहुलजी पाटील, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे मित्र देखील या ठिकाणी आलेत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेतजी काकडे, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आणि सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुषारजी पडवले साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कमलाकाजी दळवी साहेब आणि संपूर्ण आमची टीम, आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अशा अनुषंगाने हा क्रिकेटचा खेळ चालला आहे. पहिला दिवस कसा आला आणि आजचा आपण डायरेक्ट कशा अनुषंगाने 4थ्या दिवसामध्ये पोचलोत एक कळलं देखील नाही आहे. असं वाटतं की आज पहिला दिवस आहे, उद्या पुन्हा यावं लागेल. म्हणजेच काय, ह्या स्पर्धेची ओढ लागते आणि जेव्हा जेव्हा ओढ लागते ना, त्या स्पर्धेची क्वालिटी ही अप्रतिम असते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती विवेकजी तांबडी आलेत. खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातूनही आपण मागील 5 ते 8 वर्षापूर्वी पाहिलं आहे, परंतु आजही त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट भिनलं आहे. 4थ्या क्रमांकावरती ते येत आहेत बॅटिंगसाठी. ऋतिक स्मृती, खोलवट टेपेचे लेंथ लाईन अमय जाधवने खूपच प्रभावित केलं आहे. आणि संजय बसवत यांची उत्कृष्ट कामगिरी फिल्डिंगच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचंही राहिलं आहे. एक क्षेत्ररक्षक नेहमीच आपल्या टीमसाठी धावा वाचवतो. बघा, एखादा बॅटर जर त्याचा खराब फॉर्म आला तर तो धावा करत नाही. एखादा गोलंदाजाचा जर खराब काळ आला तर तो धावा खूप खर्च करतो. परंतु एक फिल्डर प्रामाणिकपणे संघासाठी धावा नेहमीच वाचवतो आणि ते आहेत आमचे खरे फिल्डर संजय बसवत, प्रफुल्ल तांबडी आणि विवेक तांबडी. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत.
अमोल जाधव, हा बॉल लॉफ्ट केलंय ऑन साईडला, डीपमध्ये फिल्डर आहेत परंतु त्या ठिकाणी फंबलिंग राहिलं. बघा, चेंडूचा वेट कधीच करायचा नसतो. तुम्हाला जर एक चांगला फिल्डर बनायचं असेल तर चेंडूवर तुम्हाला जावं लागेल, चेंडू तुमच्याकडे येणार नाहीये आणि म्हणूनच हा गेलाय चेंडू फरार सीमारेषा पार. चौकार 4. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. धन्यवाद. मागील बॉल काम 25 झालं. चौकार आला प्रफुल्ल तांबडीच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे. 13 धावा. हा देखील बॉल चाललाय गॅपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. हा येतोय आणखीन एक. चौकार 4. लेकिन चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन. आज रेस लागेल टॉप 4ची, क्वालिफायर 1ची, LAP नेटरची, क्वालिफायर 2ची आणि मेगा फायनलचे. हे 4 सामने आज थ्रिलिंग, आज सस्पेन्स. आम्हाला जिंकायचं आहे या ट्रॉफीसाठी, आम्हाला जिंकायचं आहे या स्पर्धेच्या पहिल्या पर्वासाठी. कारण की पर्व 1चा चॅम्पियन कोण हा प्रश्न आज सातत्याने विचारला जाईल. धावांची गती 18 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 8 धावा होत्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये धावा आल्या 10 आणि अशा अनुषंगाने 9ची सरासरी गाठून 18 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान पाहायला मिळत आहे आणि खूप चांगली मेहनत या मैदानासाठी आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पहिल्या दिवसापासून ते 4थ्या दिवसापर्यंत सातत्य आणि डिसिप्लिन या 2 गोष्टींचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा वांदिवली वाकडी वसरोली खर्शेद प्रीमियर लीगचा उल्लेख होतोय. जयेश बसवत आलाय पुन्हा एकदा. जयेशचं स्वागत. ऑन साईडला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ना थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड, पोशे आलो घराकड. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड, पोशे आलो घराकड. यो रिमझिम पाणी भिजू घरानी, जीव माझा तडफड. थेंबे थेंबे पाणी पड असे गाणं अनिकेत काकडे लावलं, परंतु पहिल्या दिवसाच्या रात्री अनिकेत काकडे यांची तारांबळ उडवली होती. डिस्क जॉकी आणि डीजे इथेच राहिला होता आणि अनिकेत काकडे यांना झोप देखील लागली नव्हती. कारण की हवेचा जोर प्रचंड वाढला होता. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे वारे हे अतिशय लहरीप्रमाणे वाहत होते आणि त्याच्यामध्ये रिमझिम पाऊस पडत होता आणि म्हणूनच चिंता वाढली होती आमच्या आयोजकांची, अनिकेतजी काकडे यांची. राहुल तांबडे यांचा कान मंत्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्लचं कौतुक करावं लागेल. चांगली इनिंग त्यांनी केली कारण की त्याच्या बॅटमधून एक चौकार आला आणि एक षटकार आला आणि त्यांनी धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. त्या म्हणजेच 2 चौकार 1 षटकार म्हणजे धावा त्यांनी केल्यात आपल्या टीमसाठी. 15 चांगले योगदान त्याचं राहिलं आहे आणि ही विकेट पाहायला मिळते. अशा अनुषंगाचं क्रिकेट राहिलं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक स्मृती टीमचं बघा स्पर्धा आहे, इथे खराब दिवस येतो, इथे चांगला दिवस येतो आणि एक सुंदर दाखला देण्यात येतो ना की थोडासा दिवस आणि थोडासा वेळ वाईट गेला तर आपला पूर्ण दिवस हा खराब करायचा नसतो. ज्याप्रमाणे समजा तुमच्याकडे 86,400 रुपये आहेत आणि त्याच्यामधील कोणी जर 100 रुपये चोरले तर तुमच्याकडे असणारे तुम्ही 86,390 रुपये फेकून द्याल का? नाही ना. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये एका दिवसामध्ये 86,400 सेकंद आपल्याला मिळतात आणि त्यामधील जर आपला कोणीतरी थोडासा वेळ खराब गेला किंवा आपला मूड ऑफ झाला तर इतर वेळ हा आपला खराब गेला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे क्रिकेट खेळावं लागतं. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रफुल्ल तरी आला आणि त्याने ठोकला. जयेशच्या विपक्षामध्ये षटकार. टीमची धावसंख्या 6 ने फ्लाय 30 रन्स. आणखीन एक आक्रमण, काही फटका खेळलेत. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि म्हणूनच मिळेल 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते ऑनलाईन वॉच करत आहेत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 8 संघांचा सहभाग लाभला या स्पर्धेला. संघ मालकांचंही तेवढंच कौतुक करावे लागेल कारण की लीग फॉर्मॅटचा आत्मा म्हणजेच आमचे संघ मालक. हा फटका उंच गेलाय, हा फटका
लांब गेलाय आणि हा फटका षटकार गेलाय. विवेकजी तांबडी यांच्या बॅट मधून आलाय हा भव्य दिव्य षटकार. जरी मरी आईचा काजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा काजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. 3 षटकार या ओव्हरमध्ये आल्यात. जयेश जरूर एक चांगला बॉलर आहे, परंतु यावेळेस तो ठरतो एक्सपेन्सिव्ह. 37 धावा. ऋतिक स्मृती आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. हा चांगला बॉल जो डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतोय. वेलकम वनेश दळवी, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वनेश वॉटर सप्लायर्स मिनरल वॉटर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वांदिवली, वाकडी, वसरोली, खर्शेद प्रीमियर लीग या सर्व गावांना आपल्या ग्रुप ग्रामपंचायतला एकत्र आणून ही क्रिकेट स्पर्धा एकी हे श्रेष्ठ बळ आहे आणि ते या स्पर्धेने करून दाखवलंय. मागील खूप साऱ्या मीटिंग झाल्या, सक्सेस होत नव्हतं, परंतु पुढाकार घेतला आदरणीय कमलाकरी दळवी साहेबांनी, काळूरामजी भोईर साहेबांनी आणि संपूर्ण या टीमने, आणि स्पर्धा साकार होते, सिद्ध होताना पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग टेरिफिक क्रिकेट इन दिस टुर्नामेंट. दीपेश भोईर आलाय आणि दीपेशचंही बोलबाला राहिलाय. ज्याप्रमाणे तो गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग करतोय, युवा टॅलेंट, आज तर प्रामाणिक हेतू उद्देश पाहायला मिळतोय. कारण की युवा खेळाडूंना पुढे आणणं, या स्पर्धेमधून ते घडणं, क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच वाढवणं. क्रिकेट एक फक्त निमित्त आहे आणि सर्वांना एकसूत्रीमध्ये गुंफण्याचं कार्य या स्पर्धेने केलंय. दीपेश भोईर, षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल पूल केलंय. जयेशच्या सेफ हॅडमध्ये हा बॉल जाऊन विसावला आणि हा विकेट क्रमांक 4. थर्टी 38 रन्स. दीपेश भोईरने सुरुवात विकेटने केली. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय वनेशजी दळवी, मी आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चांगल्या रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. दीपेश भोईर इकोनॉमिक केलं हे राहिलाय आणि त्याने विकेटही घेतलाय. अशा अनुषंगाने आत्तापर्यंत त्याचा खेळ पाहायला मिळतोय. अप्रतिम गुणलेखन सागरजी बसवत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. चार बॉलचा खेळ होतोय. षटकामधील हा 5वा बॉल. मोठा प्रहार केलाय. एअर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न संजय आहे आणि संजयकडे या ठिकाणी विश्वास आहे टीमचा, कारण की तो झेल सोडत नसतो. विकेट क्रमांक 5, इंटरव्हेल विकेट डाऊन. धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती आपण बोलणार आहोत. वनेशजी दळवी, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी शेवटचा बॉल आहे आणि यानंतर यथोचित स्वागत सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. प्रत्येक मान्यवरांचं ज्यांचं योगदान राहिलंय त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आता स्वतः संगमाला आदरणीय नितेशजी बसवत साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत.
क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आहे आणि जिथे क्रिकेट आहे तिथे त्यांचा संघ देखील असतो. मग वाकडी वसरोली प्रीमियर लीग असू द्या किंवा वांदिवली वाकडी वसरोली खर्शेल प्रीमियर लीग असू द्या, सूर्या प्रीमियर लीग असू द्या, पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग असू द्या. आता लवकरच एक टुर्नामेंट येते सफाळे विभागामध्ये, तेथेही त्यांचा संघ पाहायला मिळेल. चांगला बॉल दीपेशकडे, योग्य लेंथ आणि लाईन आहे. बाईटच्या माध्यमातून एक धाव ॲड झाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली गेली 39 धावा. चांगलं कमबॅक राहिलं. यावेळी आपण मुख्य व्यासपीठावरती वन्यजी दळवी यांचं आगमन झालं आहे. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रमोदजी बसवत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते वन्यजी दळवी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. हे स्नेहाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून हे रोपट एकदा जोरदार टाळ्या उद्या वनेश जी दळवी यांच्यासाठी, ज्यांच्या माध्यमातून पुण्यदान केलं जातं. योग्य त्या वेळी पाणी आपल्यापर्यंत पोचलं जातं. मिनरल वॉटर, थंडगार पाणी ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे. वनेश दळवी आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक फोन करायचा असतो की वनेश उद्या मॅच आहेत, 9ला सामना सुरू होईल. वनेश सांगतात की तुम्ही जाण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी पाणी पोहोचेल आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 5वं षटक आणि अंकेश बसवत, अंकेशचाही बोलबाला योग्य राहिला आहे आणि अंकेशचा रोल या टीममध्ये मिठाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे बघा मिठाचा रोल अगदी कमी असतो परंतु मिठाशिवाय चव येत नसते, त्याचप्रमाणे अंकेशची गोलंदाजी राहिला आहे. परंतु यावेळेस अंकेशने पहिलाच बॉल हाताळलाय. बीमर अर्थात हा ओव्हर दी वेस्ट हा नो बॉल. धावसंख्या 40वर जाऊन पोहोचली गेली, 40 रन्स. 5वं षटक प्रगतीपथावर आहे अंकेश बसवत. आता फ्री हिटचा बॉल, अयोग्य बॉलचा प्रयोग राहिलाय. पहिला बॉल कमी गती देण्याचा प्रयत्न राहिला होता आणि म्हणूनच तो बॉल ओव्हर दी वेस्ट निघून गेला आणि तो आला बीमरचा बॉल. पुन्हा षटकामधील पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय अंकेश बसवत. लॉब केलंय ऑन साईडला आणि बॉल चाललाय संघ मालकांच्या बॅटमधून. नितेशजी बसवत साहेब यांच्या बॅटमधून आलाय हा भव्य षटकार. 6 थँक्यू व्हेरी मच. षटकाराला 46 वर स्कोर कार्ड जाऊन पोचलं जात आहे. 2 बॉलचा खेळ होतोय. षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावर आहे. अंकेश बसवत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकामधील पुढील बॉल घेऊन तो सज्ज होतोय. हा देखील बॉल मोठा प्रार करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवात नो बॉलने झाली, बीमरने झाली. त्यानंतर पुढील बॉल डॉट आला. षटकार दुसऱ्या बॉलवर, तिसरा बॉल पुन्हा निर्धावाला आहे. अविनाशजी चापके साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सचिनजी वावरे साहेब आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. संगमालक आहेत आणि हा आणखीन एक नो बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला आहे. आणि आता वेलकम लोकेशजी बसवत, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. किरण आलाय गोलंदाजी करण्यासाठी.
आणि टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली गेली स्कोर कार्डवरती 48 धावा धाव फलकावरती ऋतिक स्मृती या टीमची धावसंख्या. यानंतर दीक्षा 11 आणि वांदिवली मैत्री ग्रुप हा सामना आपल्या भेटीस येईल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. पाचवं षटक किरण बॅकअप बॉलर म्हणून पाहायला मिळते. थोडीशी इंजुरी आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु ती मोठी नसावी, कारण की आज अंतिम दिवस आहे आणि काल जो झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता आणि थोडीशी इंजुरी राहिली, कारण की झेल योग्य पद्धतीने गॅदर जर नाही झाला, म्हणूनच आपण जर बघितलं तर थोडीशी इंजुरी राहिली. धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 50 ब्रिंग्ज अप. दीपेश भोईर आलाय डेट ओव्हरचा मास्टर माइंड बॉलर, ज्याने प्रिव्हियस ओव्हर हाताळला फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. म्हणजेच काय तर मॅन विथ द गोल्डन आर्म ज्याची चर्चा आपण करतोय, दीपेश भोईर, एक युवा गोलंदाज आणि एक प्रभावित करणारा गोलंदाज ज्याचा बोलबाला राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल शांत ठेवणं, त्याला पट्ट, फलंदाजांना बांधिलकी राहिली बॉलिंगमध्ये या बॉलरची, सोपं नाही आहे. ज्याप्रमाणे दीपेश भोईर समोर बॅटिंग करणे, ऋतिक स्मृती हा संघ पाहायला मिळतोय. 8व्या क्रमांकावरती तुषारजी पडवले साहेब आहेत, ते देखील खूप चांगली मेहनत घेताना पाहायला मिळते. नितेश जी बसवत साहेबांच्या माध्यमातून हा बॉल चाललाय डीपमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा येतोय चौका 4. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय, हा दादा मास्टर माइंड हाय. थँक्यू. मास्टर माइंड आमचे टेक्निशियन आहेत मेहुल पाटील, ब्रँड बहाडोली. चौकार आला आणि या 4 धावेने टीमची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली. 54 रन 54. पालघरचा अभिमान शार्दूल नरेंद्र ठाकूर यांचा जर्सी क्रमांक 54 आणि जो कारनामा त्यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया टीमसमोर जे लगातार 2 अर्धशतकं आणि चांगली बॉलिंग केली आणि भारतीय टीमने अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आणि म्हणूनच पालघरचा अभिमान त्याला पालघर रत्न पुरस्कार देण्यात आला, पालघर भूषण, शार्दूल नरेंद्र ठाकूर, आणि तेच पाहायला मिळालं आहे. परंतु जेव्हा शार्दूल नरेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील भारतीय संघामध्ये डेब्यू करताना पहिला सामना खेळला इडन गार्डन कोलकाताच्या मैदानावरती आणि वानखेडे स्टेडियमवरती, तेव्हा त्यांचा जर्सी क्रमांक हा 10 होता आणि त्यानंतर तो मात्र चेंज झाला 54.
लॉफ्ट केले हा बॉल. फटका उंच गेलाय, एलिव्हेशन नाहीये प्रॉपरली. अपोजिट साईडनं झेल घेणं सोपं नव्हतं. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 पुढे 57. घोटाला मुस माझी दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. घोटाला मुस माझी दुनिया खूप साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट बुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट बुरा. डोंगरेची बायको माझी आहे डोंगरेची, राती दिदेल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. वेलकम गोपीनाथजी बनगर साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतिम दिवसातील क्रिकेटमध्ये. चला आता आपण जाऊया टॉसच्या दिशेने. सामना क्रमांक 2 डे4 दीक्षा 11 आणि वांदिवली मैत्री ग्रुप टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचे. चला आपण आता जाऊया
नाणेफेकीचा गोल आपण सन्माननीय अविनाशजी चापके साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत. पहिला सामनाही सुरू आहे. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. वांदवली मैत्री ग्रुप अमोल, व्हेरी गुड मॉर्निंग. अस्मित, गुड मॉर्निंग. अविनाशजी चापके साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता त्यांच्या माध्यमातून आपण करूया टॉस. डॅशिंग आहे, डायनामिक पर्सनॅलिटी. क्रिकेट म्हटलं की नेहमीच त्यांच्या माध्यमातून पहिलं प्राधान्य क्रिकेटला मिळतं आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकीचा गोल. नेहमीच जे क्रिकेटमध्ये चांगलं नेतृत्व AB 56 या टीमचे संघमालक सन्माननीय अविनाशजी चापके साहेब. प्रथमतः चॉईस दिली गेली. चॉईस दीक्षा 11 टीमने जिंकले. अस्मित कॉल करतील. एडीच कॉल अस्मितने केला आहे आणि त्या ठिकाणी टेल आलाय. वांदिवली मैत्री ग्रुपने टॉस जिंकलाय. धन्यवाद अविनाशजी चापके साहेब. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अमोल, नाणेफेकीचा गोल जिंकलाय. तुझा निर्णय या मॅचसाठी? फिल्डिंग करू आम्ही. आत्तापर्यंत हा प्रवास थोडासा खलटर राहिला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलंय तुमच्या टीमचा क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर दीक्षा 11 हा संघ आहे आणि किती धावेपर्यंत त्या टीमला तुम्ही थांबवतील? त्यांना आम्ही कमीत कमी 10पर्यंत थांबवू, 50 ते 60. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे म्हणूनच आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी घेतोय. अस्मित, बॅटिंग करायची आहे प्रथमतः आणि 6 षटकं आहेत आणि काय झालं माइंडमध्ये की ही धावसंख्या आम्हाला अचीव करावी लागेल या 6 ओव्हरमध्ये. 70+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे म्हणून आपण शॉर्टमध्ये बाहेर घेतोय. टॉस जिंकलाय वांदिवली मैत्री ग्रुप टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण, बॅक टू कॉमेंट्री स्टुडिओ. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय कमलाकरी दळवी साहेबांचं पुनश्च आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रमेशजी सुतार साहेब, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभप्रभात. अमितजी बसवत साहेब, वेलकम. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने. सीतारामजी बसवत साहेब मुख्य व्यासपीठावरती आहेत. धावसंख्या आहे 10 रन्स, 11 धावाचे मस्व, 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुलटस बॉल आहे आणि सरळ खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डिंग टीम फक्त 8च फिल्डर आहेत आणि तो संघ पाहायला मिळतोय. बॉल चाललाय ऑन साईडला, डीप फॉरवर्ड लेगला आणि हा येतोय 4 चौकार. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी सासवाची करोशी गावानू बैसली.
पंतने सांगितले OUT आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं बदल किरण गॉन. आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका आमची बरोबरी करताय काय तुमचा बाजार उरका अरे सरजाला याटच अंतर देऊन बाजूला सरका सरजाला याटच अंतर देऊन बाजूला सरका धावसंख्या 21 आणि पहिल्या गडी बाद. विशाल बसवत आलेत आणि यावेळेस हा बॉल जरूर फसला होता, परंतु लँडिंग सेफ राहिली या बॉलची. एक धाव विशाल बसवत यांचाही खेळ अप्रतिम राहिलाय फलंदाजीमध्ये. एक धाव आणि टीमची धावसंख्या 1 ने पुढे गेली. 22 धावाधाव फलक्यावरती. प्रदीप बसवत यावेळेस खूप चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक चांगला फटका राहिलाय, कटचा फटका राहिलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंटला, वेगात चाललाय. फिल्डर धावतायत, पाठलाग करतायत बॉलचा. स्वतः संघमालक आहेत नितेशजी बसवत साहेब, परंतु त्या ठिकाणी 3 धावा पळून परिपूर्ण झाल्यात. टीमची धावसंख्या 3 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 25 धावा धाव फलकावरती. त्यावेळीच विशाल बसवत ऑन स्ट्राईक बॅटर. हा बॉल डाऊन द लेग साईड आहे. एव्हरी डिलिव्हरी डाऊन द लेग साईड इज कॉल्ड ॲज व्हाईट बॉल आणि तोच व्हाईट बॉल पाहायला मिळाला आहे. 26 धावाधाव फलकावरती लागताना पाहायला मिळते. 26 रन्स. पुढील बॉलचा प्रयोग राहिला आहे. हा देखील बॉल खराब बॉलची सांगता. वाईट धावा देणं कमी करावं लागेल. 27 धावाधाव फलकावरती. 2 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत या ओव्हरमध्ये बघायला मिळालेत, ते म्हणजेच वाईटच्या स्वरूपाचे. पुन्हा मेहुल पुढील बॉल घेऊन यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. कमबॅक डॉट बॉल न केलाय गोलंदाज मेहुलने. या मॅचमध्ये तो नेतृत्व करतोय टीमचं ॲज अ कॅप्टन. मेहुल बसवत हा देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे, युवा आहे आणि पोटेन्शियल आहे मेहुलकडे. पुन्हा चांगलं कट केले या बॉलला आणि बॉल गली रिजनमधून चाललाय थर्डमॅनकडे. फिल्डर पोहोचत आहेत. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण. टीमची धावसंख्या 29. 29 धावाधाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 29 जानेवारीमध्येच भारतीय टीमने प्रथमतःच महिला वर्ल्ड कप अंडर-19 जिंकलं आणि आताच अंडर-19 वर्ल्ड कप भारतीय टीमने जिंकलाय. तो देखील रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवेन. हा बॉल वाईड आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर झाली. हा 3रा वाईट बॉल या ओव्हरचा. 30 धावाधाव फलकावर. ऑन साईडला यावेळेस बॉल हवेत आहे आणि झेल परिपूर्ण. विकेट क्रमांक 2.
34 रन्स, 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रफुल्ल तांबडी हा गोलंदाज आणि चौकार पहिल्याच बॉलमध्ये. प्रफुल्ल धानवा गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 आहे आणि पहिलाच बॉल 4 धावांसाठी डिस्पॅच केलं गेलंय. समोर आहे प्रदीप बसवत. तो खूप चांगली बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत तो खेळतोय 8 बॉलमध्ये 24 धावेची खेळी. योग्य बॅटिंग. ओपनिंग पेअरचा बॅटर आहे आणि खूप साऱ्या आशा अपेक्षा प्रदीप कडून आहेत या मॅचमध्ये, कारण किरण लवकर बाद झाला, विशाल लवकर बाद झाला आणि त्यानंतर ही जिम्मेदारी येते. जबाबदारीचं टॉनिक हे सर्वोत्तम असतं आणि तेच पाहायला मिळालं. 1 धाव आली या चेंडूवरती आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 35ला. 35 धावा धाव फलकावरती. लक्ष 58 धावांचं आहे आणि आतापर्यंत हे रनचेस योग्य राहिलाय. कॅल्क्युलेशन प्रमाणे खेळत आहेत. अमय न्यू बॅट्समन आता प्रथमतच येतोय बॅटिंग मार्कवर, जो 4थ्या क्रमांकासाठी आलाय. बॅटिंग ॲट नंबर 4 बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. हा बॉल जर आपण बघितलं तर चांगला राहिलाय. डॉट बॉल. तिसरा बॉल होता या ओव्हरचा आणि तो निर्धावच्या माध्यमातून प्रफुल्लच्या माध्यमातून हे षटक. प्रफुल्ल धानवा पुढील बॉल घेऊन ऑन साईडला ग्राउंडेड ठेवलं या बॉलला. एकच धाव विवेकजी तांबडी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 1 पुढे. 36 धावा धाव फलकावरती. 36 रन्स. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आणि 4 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. हा बॉल ऑन साईडला चाललाय आणि चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये पुश केलाय. पुश करो खुश रहो आणि हा बॉल चाललाय. तत्पूर्वी 2 धावा. स्वतः विकेट किपर बघा तुषारजी पडवले साहेब पोचले, परंतु त्यानंतरही खूप साऱ्या धावा मिळतील. 3 धावा ॲड झाल्या आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली. 39 ओम साई स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ होतोय. प्रफुल्ल धानवाच्या माध्यमातून हे षटक 3रं राहिलंय. ऋतिक स्मृती या टीमच्या माध्यमातून आणि यावेळेस हा झेल सुटला गेलाय आणि अमयला मिळालंय हे जीवदान. अमय खेळतोय 2 धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 40 धावा धाव फलकावर परिपूर्ण झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया एक छोटासा रिफ्रेश करणारा डीजे वाला ब्रेक आणि जाऊया अनिकेतजी काकडे यांच्याकडे. बाळकृष्णजी बसवत साहेब मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते, ज्यांनी ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. मी रम्यजी सुधार साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं, ज्यांनी मैदानासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ज्यांनी हे मैदान सुसज्ज करण्याकरिता मदत घेतली. असे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय बाळकृष्णजी बसवत साहेब आणि त्यांचं आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून हा मान आहे, हा सन्मान आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या ज्यांच्या माध्यमातून हे मैदान बनवण्याचं कार्य राहिलं आहे. धन्यवाद साहेब. आपल्या अथक परिश्रम आणि अथक मेहनतीमुळे हे चांगलं मैदान, सुसज्ज मैदान आम्हाला मिळालं आहे. थँक्यू व्हेरी मच. धनेश बसवत यंदा संगम धनेशचंही खूप चांगलं गेलं आहे, परंतु नावाप्रमाणे त्याचा खेळ होत नाही आहे. होतं क्रिकेट आहे, पार्ट ऑफ गेम आहे क्रिकेटचा खेळ, अशाच अनुषंगाने पाहायला मिळतो. आणि आमचा कॉमेंट्री स्टुडिओ अनुरागजी चव्हाण या ठिकाणी कॅप्चर करताना पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहूच नकाल आज स्नेज कुडू, वंडर बॉय ऑफ बहाडोली, चॉकलेट बॉय, आज कित्येक मुलींचा वॉलपेपर स्नेज यांचा फोटो आहे आणि त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळी झेल परिपूर्ण पाहायला मिळाला आहे. विकेटचं बदन, आणखीन एक धक्का. बंदराला ही बघताय मनानं
धनुषने अप्रतिम षटक हाताळलंय. सुरुवात वाईट बॉलने केली, परंतु त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर निर्धा बॉल. जयेश बसवत ज्याचा बोलबाल राहिलाय आणि तो आलाय 5व्या क्रमांकावरती. ओम साई स्पोर्ट्स या टीमचा हुकमाचा एक्का. फुलरने बॉल ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करत बॉल चाललाय धनाधन चकमा देत. हा येतोय आणखीन एक वांदिवली वाकडी वस्त्रोली खर्चत प्रीमियर लीगचा चौकार. 4 कोण नडल तू असल्यावर धन्यवाद. तू नसल्यावर अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. असा हाय जबरी माझा. दोन लगातार चौकार पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय जयवंतजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. संदेशजी तांबे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं साहेब. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पन्नास धावा कंप्लीट झाल्यात. 50 ब्रिंग्ज अप. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय संदेशजी तांबे साहेबांचं आगमन झालंय, जे या स्पर्धेचे सल्लागार आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 51 आणि इथून जर आपण बघितलं तर फक्त 7 धाब्यांची गरज. चांगल्या अनुषंगाने मैदानाच्या बॅटिंग सुरू आहे. प्रदीप बसवत यांच्या माध्यमातून जो रोल त्यांनी स्वीकारला आहे आणि खूप साऱ्या धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धावांची रन मशीन बनत आहेत या मॅचसाठी. 53 धावा धाव फलकावरती आणि त्याच्यामध्ये 30 धावा केल्यात. म्हणजेच 60 ते 65% योगदान एका प्लेअरचं राहिलं आहे या टीमसाठी या रनचेसमध्ये. अप्रतिम कार्य विथ द बॅट. मेहुल बसवत हा चांगला बॉल त्याच्या माध्यमातून जो डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आहे. 3 बॉलमध्ये 3 धावा तो देतोय. षटक क्रमांक आहे 5वा आणि येथून 5 धाब्यांची गरज. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मागे 5 धावा. अशा अनुषंगाचं हे क्रिकेट राहिलं आहे. हा फटका उंच गेलाय, फटका फसलाय आणि धनेशच्या सेफ फॅनमध्ये हा बॉल जाऊन विसावला गेला. विकेटचं होते पतन. विकेट या ठिकाणी चौथी बाद होते, परंतु जी बॅटिंग केली 30 धावा. संघ संकटामध्ये असताना संघाला सावरलं आणि संघाला सुस्थितीमध्ये नेऊन पोचवलं. प्रदीप बसवत यांची 30 धाब्याची खेळी आणि त्याला लागलाय हा फुल स्टॉप. आणि त्यानंतर संजय बसवत मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. ओम साई स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. या मॅचनंतर आपण पॉईंट्स टेबल देखील बघणार आहोत की आज रँकमध्ये फर्स्ट रँक कोण, सेकंड रँक कोण, थर्ड रँक कोण, 4 रँक कोण, कोण खेळेल क्वालिफायर 1, कोण खेळेल एलिमिनेटर. अशा प्रकारे सामने पाहायला मिळतील. टॉप 4 मध्ये जाण्याचं स्वप्न आज साकार होईल का? 8 बॉल 5 धावा. मेहुल बसवत चांगलं कमबॅक करतो या ओव्हरमध्ये. हा हुन्नरी प्लेअर आहे आणि जिद्दी प्लेअर म्हणजेच मेहुल बसवत. पुढील बॉल ऑन साईडला ग्राउंडेड ठेवलं या बॉलला. एकच धाव मिळाली. 54 धावा धाव फलकावरती लागली जाते. आता जयेश बसवत आलाय ऑन स्ट्राईक बॅटर. 4 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू 4 धावा. 4 धावा आणि 7 चेंडू.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑन साईडला बॉल चाललाय. एक धाव परिपूर्ण झाली. 2 धावींचा प्रयत्न परंतु नकार, स्पष्ट नकार आलाय. आता धावसंख्या 55 आणि 6 चेंडू 3 धावींची गरज. आई सुन तारा गेली भोळी 15 हिचं नाव सुंदरा शांती को झिरकीला बोंबील 15 आई सुन तारा गेली भोळी 15 हिचं नाव सुंदरा शांती को झिरकीला बोंबील 15 आई सुरण चितार पाणी भरलंय चिकार माझं तुझलंय कपाल शांती को कपाली सुटलंय पाल आई सुरण चितार पाणी भरलंय चिकार माझं तुझलंय कपाल शांती को कपाली सुटलंय पाणी पहिलाच बॉल, विनिंग 4 रन्स आणि हा सामना जिंकलाय ओम साई स्पोर्ट्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स. यावेळी आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे विद्यमान सल्लागार आणि प्रमुख अतिथी महोदय आदरणीय सन्माननीय संदीपजी तांबे साहेबांचं आगमन झालं आहे. मुख्य व्यासपीठावरती मी गोपीनाथजी वनगा साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय संदीपजी तांबे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून हे क्षणचित्र आपण कैद करतोय. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन म्हणजेच अनुराग जी चव्हाण. ब्रँड इज ब्रँड. 2016 पासून जी सुरुवात झाली पार्टी